मित्रांनो, मी आलोय राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात आणि इथं एक अत्यंत सुंदर बीच आहे असं मला कळालंय. आडिवरे गावाच्या पुढे कशेळी नावाचं एक गाव आहे ज्याचं बीच आहे सुंदर. या कशेळी गावाला नैसर्गिक कडा किनारपट्टी लाभलेली आहे. आपण वर्कलाला जसं बघितलं होतं ना केरळमध्ये, आणि वर्कलाला क्लिफ आहे म्हणजे, आणि त्या क्लिफ वरती सगळे सुंदर हॉटेल्स रेस्टॉरंट्स आहेत, लोक तिथं जातात. तर इथं अजून रेस्टॉरंट कल्चर आलेलं नाहीये, पण असा क्लिफ आहे, छोटा कडा आहे आणि खाली समुद्र आहे मस्त. समोर तिथं पार्किंग आहे, 20 रुपये घेतात असं ऐकलंय पार्किंगसाठी. चला मित्रांनो, मी इथं पोचलो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि आज माझा मुक्काम याच गावात कशेळीतल्या सुमन फार्म्स इथं होणार आहे. सूर्यास्ताची वेळ झाली होती. मला वाटलं होतं की इथं आता गर्दी कमी असेल, पण माझ्या अपेक्षेपेक्षा दुप्पट इथं गर्दी मला पाहायला मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले जे स्थानिक दुकानदार आहेत यांनी स्वच्छतेवर जो भर दिलाय तो वाखाणण्यासारखा आहे. प्रत्येक दुकानाच्या बाहेर एक डस्टबिन आणि त्यामध्ये ओला सुका कचरा त्यांनी वेगवेगळा केलेला होता. देवघळी बीचच्या कड्यावरून सूर्यास्ताचा जो नजारा दिसतो ना, तो मनाचा सगळा थकवा घालवून टाकतो. आणि खाली एका छोट्याशा जागेत खाडीसारखा आत आलेला हा एक पांढरा वाळूचा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो. बीचकडे जाणाऱ्या या पाऊलवाटेत आपल्याला अनेक छोटे मोठे असे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल दिसतात. पाऊलवाटेवरनं आपण जेव्हा चालत येतो तेव्हा डाव्या बाजूला आपल्याला ही एक घळ दिसते बघा. मित्रांनो, याचं एक अत्यंत ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ते मी पुढं आपल्याला सांगणारच आहे. चला, सगळ्यात आधी आपण इथनं दिसणारा जो सूर्यास्त आहे आणि समुद्राचा जो नजारा आहे तो पाहायला जाऊया. शॉर्टकट शोधलेली पाऊलवाट आहे अशी. तिथून येतो आपण वरनं असं चालत 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 इथं 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 आणि मग इथं. पूर्ण वाळू आहे आणि अशी पाऊलवाटा. वरती येताना 100% दमछाकची खात्री आहे. मित्रांनो, कशेळी गावात जे कनकादित्य सूर्यदेवाचं मंदिर आहे त्या मंदिरातली मूर्ती खरं तर ह्या स्थानावरती, म्हणजे ही जी समोर आपल्याला घळ दिसते या घळीत सापडली होती आणि म्हणून ही देवघळी बीच नावानं हा बीच प्रसिद्ध आहे. बीच म्हटलं की आपल्याला संपूर्ण एक सुंदर मोठा समुद्र किनारा असं आपल्या डोळ्यासमोर येतं, पण इथं तसं नाही आहे बरं का. 2 डोंगरांच्या मध्ये समुद्रानं केलेली जी जागा आहे त्यात पांढऱ्या स्वच्छ रेतीचा हा जो भाग आहे हा कशेळीचा हा देवघळी बीच आहे. अशा या सुंदर कशेळी बीचवर थोडा वेळ घालवला आणि पुन्हा वरती कड्यावरती जाण्यासाठी निघालो. संध्याकाळ होत गेली तसा तरुणाईचा उत्साह वाढत गेला आणि मग मात्र मी माझ्या हॉटेलकडे परतण्याचा निर्णय घेतला. रात्री आराम केला हॉटेलवर आणि सकाळी लवकर उठून मंदिराकडे म्हणजे कनकादित्य मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. आधी जाऊन येतो. इथून सरळ एकदम सरळ जायचे, वाळ संपेल म्हणजे पुढे नारळाची झाडं दिसेल. सरळ छोटा एक रस्ता आहे, त्या रस्त्याने गेलात तर समोर मोठी भिंत आहे चिऱ्याची गाडी, तिथून मग आतमध्ये यायचं. त्या गेट आहे तिथं गेट आहे का? ओके, थँक्यू. गावातलं सुंदर जुनं असं हे भव्य वडाचं झाड, वटवृक्ष.
मी जिथं राहतोय तिथून कनकादित्य मंदिरात जाण्यासाठी अवघे 3 ते 4 मिनिटं लागणार होते. ही जी पाऊल वाट आहे ही गावातली जुनी वाट आहे आणि एक कोरडा पडलेला जो ओढा आहे त्या ओढ्यातून आपण मंदिराकडे जाऊ शकतो. पावसाळ्यात मात्र ही वाट बंद होते. एक उन्हाळ दिवस कोकणातला, मे महिना आहे, प्रचंड गरम होतं आणि झाकाळून आलं, त्यामुळे तर अजूनच दमट झालंय वातावरण. गाडीतनं म्हटलं आता नको, सारखं ते AC आणि हे, चालत जाऊया आपण आता. अशा तऱ्हेनं निसर्गातून चालत अवघ्या 5 ते 6 मिनिटात मी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दाखल झालो. मित्रांनो, हे आहे महाराष्ट्रातलं आणि कशेळीतलं सुप्रसिद्ध असं कनकादित्य सूर्यमंदिर. हे मंदिर साधारण 800 वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं. संपूर्ण लाकडात बांधण्यात आलेला हा जो सभामंडप आहे तो पाहून तर आपल्या डोळ्याचे पारणे फिटतं. मला इथं अशी माहिती मिळाली की या मंदिराचा मूळ सभामंडप हा तेव्हाचे मुंबई ज्यांनी वसवली ते श्री नाना शंकर शेठ यांनी बांधून दिला होता. 2016 साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेण्यात आलं. तेव्हा जुनं जे लाकडी बांधकाम आहे त्याचं मूळ स्वरूप तसंच ठेवून पण त्याला नवीन स्वरूपात इथं मांडण्यात आलेलं आहे. मंदिराच्या सूर्यमूर्तीबाबत मला इथून अशी एक माहिती समजली की ही मूर्ती सौराष्ट्रातील प्रभासपट्टण येथील सूर्यमंदिरातून समुद्रमार्गे एका गलबतातून येथे आली. प्रभासपट्टण येथे वेरावळ बंदरातून एक व्यापारी माल घेऊन समुद्रमार्गे दक्षिणेकडे जात असताना ती मूर्ती त्याच्याबरोबर गलबतात होती. गलबत कशेळी गावाजवळ समुद्रात अडले. गलबत प्रयत्न करूनही पुढे जाईना. तेव्हा गलबतात असलेल्या आदित्य देवेला येथेच स्थापित होण्याची इच्छा आहे असे वाटून त्या व्यापाऱ्याने ही मूर्ती किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत, म्हणजे काल जे आपण जी घळ बघितली त्या घळीत आणून ठेवली. मूर्ती तिथे काढून ठेवल्यानंतर त्याचे गलबत पुढं मार्गस्थ झाले. योगायोग असा की कशेळी गावात कनका नावाची सूर्योपासक महिला राहत होती. तिला स्वप्नात दृष्टांत होऊन आदित्याची मूर्ती गुहेत आणून ठेवल्याचे समजले. तिनं ही बातमी गावकऱ्यांना सांगितली आणि मग गावकऱ्यांनी त्या घळीत जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना ती मूर्ती सापडली आणि मग अशा पद्धतीनं ती मूर्ती समारंभपूर्वक गावात आणली गेली आणि कणकेने गावकऱ्यांच्या मदतीने देऊळ बांधले व या मूर्तीची स्थापना केली. कनका नावाच्या या महिलेनं स्थापन केलेला हा आदित्य, म्हणून या मूर्तीला, या मंदिराला कनकादित्य या नावानं प्रसिद्धी मिळाली. मंडळी, ह्याच मंदिराच्या आवारात आपल्याला इतर देवी देवतांचे पण खूप सुंदर आणि सुबक मंदिरं पाहायला मिळतात. यात प्रामुख्यानं आर्यदुर्गेचं एक मंदिर आहे. त्याला लागूनच महादेवाचं म्हणजे शंकराचं एक अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे आणि या मंदिराला लागूनच शेजारी श्री विष्णूंचं एक सुंदर मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ही तिन्ही मंदिरं अत्यंत सुबक आणि सुंदर अशी आहेत आणि इथं येऊन आपण दर्शन घेऊ शकतो. मंदिराचा परिसर तसा मोठा आहे. या मंदिर समितीचं स्वतःचं एक भक्तनिवास देखील आहे आणि आपण जर आपलं वाहन घेऊन येणार असाल तर गाडी लावण्यासाठी इथं बऱ्यापैकी जागा आहे. अशा तऱ्हेनं श्री कनकादित्याचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग इथून मी बाहेर पडलो. मित्रांनो, आता मी पुढच्या ठिकाणाला चाललो आहे, ते म्हणजे इथूनच जवळ असलेल्या श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात. पण तिथं जाण्यासाठी मला आपली गाडी घेऊन जावी लागणार आहे. साधारण 1.5-2 किलोमीटर अंतरावरती हे श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. कशेळीकडनं पावसकडे जाणाऱ्या मार्गावरती मुख्य रस्त्याला लागूनच या मंदिराचा परिसर आहे. त्यामुळं इथं राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा देखील आहे. आपण बसनं जर आलात तर ह्या स्टॉपला उतरून लगेचच मंदिरात जाऊ शकतो. मंदिरात जाण्यासाठी रस्त्यावरून साधारण 50 पायऱ्या खाली उतरून आपल्याला मंदिराकडे येता येतं. अजूनही अशा या पारंपरिक पद्धतीनं इथं पाणी काढलं जातंय. ही विहीर
आणि हे सुंदर मंदिर. श्री लक्ष्मीनारायणाचं हे मंदिर निसर्गाच्या कुशीत दडलेलं आहे. साधारण 800 ते 1200 वर्ष जुनं हे मंदिर असावं असं सांगण्यात येतं. या मंदिराचा कुठेही तसा उल्लेख नाही आहे, पण कनकादित्य मंदिरामध्ये सापडलेल्या ताम्रपटामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो आणि त्यावरून या मंदिराचं वय साधारण 900 वर्ष असावं असं मला इथं सांगण्यात आलं. या मंदिरात असलेली श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती पाहिल्यावरती आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. अत्यंत सुंदर सुबक नक्षीकाम असलेली ही मूर्ती पाहताच आपलं मन नतमस्तक होतं, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, हे मंदिर देखील अत्यंत सुंदर आणि सुबक अशा लाकडी कोरीव कामातनं उभारलेलं आहे. विशेषतः 800-900 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर संपूर्णपणे लाकडात बांधण्यात आलेलं आहे आणि हे पाहताना मात्र आपलं डोकं काम करत नाही. याच मंदिरात मुख्य गर्भगृहाच्या शेजारच्या भागात 2 शिवलिंग मला पाहायला मिळाले. मला असंही सांगण्यात आलं की यातलं एक शिव आहे तर दुसरे भैरव आहेत आणि त्या दोघांची इथं स्थापना झालेली आहे. मंडळी, अशा तऱ्हेनं श्री लक्ष्मीनारायणाचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर मी इथून पुढच्या प्रवासासाठी निघतोय, ते म्हणजे जवळच असलेल्या अडिवरे गावाकडे. अडिवरे गावात अत्यंत सुंदर श्री महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे पंचक्रोशीतलं अत्यंत जागृत असं देवस्थान मानलं जातं. मित्रांनो, अडिवरे हे गाव राजापूर आणि रत्नागिरी या 2 शहरांच्या मधोमध आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अडिवऱ्यातून राजापूर साधारण 28-29 किलोमीटरवर आहे, तर रत्नागिरी हे साधारण इथून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि याच अडिवरे गावात एक अत्यंत जागृत आणि अनोखं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिरात आपल्याला श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री महालक्ष्मी या तिन्ही देवींचं दर्शन एकत्रित घेता येतं. इथं असलेली महाकाली देवी ही महाराष्ट्रातल्या कित्येक कुटुंबियांची कुलदेवी पण आहे. मित्रांनो, स्थानिक मान्यतेनुसार या तिन्ही देवींच्या मूर्त्या स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात सापडल्या होत्या. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. तसेच समर्थ रामदास स्वामींनी देखील या मंदिरात भेट दिल्याचे सांगितले जाते. नवरात्रोत्सवात मात्र इथं पाय ठेवायला जागा नसते. पंचक्रोशीतूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मित्रांनो, अशा प्रकारे अडिवरेमधल्या श्री महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी देवींचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासासाठी निघालो. देवी हसोळकडे जाणाऱ्या वाटेत एका पठारावरती वाटेत मला या कोल्ह्याचं दर्शन झालं. अडिवरे ते देवी हसोळ 12 किलोमीटरचं अंतर असलं तरी रस्ता मात्र खराब आहे. त्यामुळं पुढच्या अर्ध्या तासात मी देवी हसोळ इथल्या मंदिराच्या प्रांगणात दाखल झालो. मित्रांनो, ही आहे देवी हसोळमधली आर्यदुर्गा देवी. आर्यदुर्गा देवीचं हे प्रसन्न स्वरूप अत्यंत मनमोहक आहे. आर्यदुर्गा देवी ही महाराष्ट्रातल्या कित्येक कुटुंबियांची कुलदेवी पण आहे आणि हे स्थान अत्यंत जागृत मानलं गेलेलं आहे. मंदिराचा परिसर भव्य आणि स्वच्छ आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी वसलेलं आहे तो परिसर देखील अत्यंत सुंदर आहे. याच मंदिराच्या प्रांगणात एक सुंदर जाका देवीचं मंदिर पण आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे येऊन आपण श्री जाका देवीचंही दर्शन घेऊ शकतो. आर्यदुर्गा मंदिर. मंदिराच्या समोरच्याच बाजूला भक्त निवास आहे.
आर्यदुर्गा देवी असोळ सेवा संघ पुणे. आणि मंदिराच्या समोर इथं खाली एक पांडवकालीन विहीर आहे, प्राचीन. कोकणात खास करून रत्नागिरी राजापूर भागात कातळ शिल्प खूप आढळतात, अत्यंत प्राचीन अशा आहेत. त्यातलं एक कातळ शिल्प आर्यदुर्गा मंदिराच्या समोरच्या भागामध्ये एक आहे. तसंच इथं एक पांडवकालीन अत्यंत प्राचीन अशी विहीर पण आहे. समोर आर्यदुर्गा मंदिर आहे बघा. आणि ही अशी एक अत्यंत प्राचीन विहीर आहे. ही हजारो वर्षापूर्वी हातानं खणलेली आहे म्हणजे. आणि याच्यात आत्ताही पाणी आहे. उन्हाळा एकदम पीक ऑफ समर आहे आणि तरी देखील आपल्याला इथे प्रचंड मुबलक पाणी पाहायला मिळतंय. मंदिराच्या जवळच एक अत्यंत प्राचीन असं कातळ शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आजच्या या आधुनिक युगात जेव्हा तंत्रज्ञान दिवस रात्र प्रगती करत आहे, अशा या काळात देखील ही कातळ शिल्प आणि याच्यावर कोरलेली जी चिन्ह आहेत, ही जी शिल्प आहेत, हे समजून घेण्यासाठी मानवाला अजून पूर्णपणे यश आलेलं नाही. आज देखील जगभरातील शास्त्रज्ञ हे कातळ शिल्प, त्याच्यावर कोरलेले चिन्ह हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे कातळ शिल्प आहे हे अगदी देवी असोळच्या आर्यदुर्गा मंदिराच्या समोरच्या भागातच आहे. आपण इथं गाडी लावून चालत देखील येऊ शकता. इथं असलेल्या स्थानिकांनी मला सांगितलं की राजापूरपासून जवळ असलेल्या बारसू इथल्या पठारावरती अशी अनेक कातळ शिल्प विखुरलेली आहेत, जी आपण पाहू शकतो. आणि मुख्य रस्त्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती हे बारसूचं पठार आहे. आणि म्हणूनच मी लगेचच तिथे जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, हे जे पठार आहे, या पठाराकडे जाणारा रस्ता मात्र अत्यंत खडतर आहे. राजापूर पावस रस्त्यावरनं डाव्या हाताला वळायचा आहे. तो असा कच्चा संपूर्ण असा रस्ता आहे. आणि हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे. 2 किलोमीटर आपल्याला अगदी निवांत 10च्या स्पीडनं पण नाही चालवत आहे. आणि खडक आहे सगळा. एक लक्षात ठेवा, हे 2 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी मला साधारण 20-22 मिनिटं लागले. आणि शेवटी मी बारसूच्या या पठारावर पोचलो. मित्रांनो, इथं असलेले कातळ शिल्प शोधण्यासाठी आपल्याला एखाद्या गाईडची आवश्यकता मात्र भासते, किंवा इथला स्थानिक व्यक्ती ज्याला इथली सगळी माहिती आहे, ती व्यक्ती आपल्याला हे असे कातळ शिल्प लगेचच कुठं आहेत हे नक्की दाखवू शकतो. आपण माझ्यासारखे जर एकटे येणार असाल तर मात्र प्रत्येक कातळ शिल्प स्वतः शोधणं एक जिकिरीचं काम असतं. हे पाहण्यासाठी, हे दाखवण्यासाठी मुख्य रस्त्यावरनं 2 किलोमीटर कच्च्या रस्त्यावरनं आत आलोय. हजारो वर्ष जुनं हे कातळ शिल्प आहे. म्हणतात 25 ते 30 हजार वर्ष जुनं आदिमानवाच्या काळातलं हे कातळ शिल्प आहे. शास्त्रज्ञ आज देखील याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीजवळ असलेल्या एका ठिकाणी जे असं शिल्प सापडलंय, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी AI चा पण हल्ली वापर करण्यात आलाय असं ऐकण्यात आलंय. त्या तिथं गाडी लावली आहे आणि मी इथं आहे. मंडळी, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे एक शिल्प आहे, या संपूर्ण पठारावरती 60 शिल्प विखुरलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ते शोधणं खूप अवघड आहे. कारण मी आत्ता आलोय, तुम्ही बघू शकता पावसाची शक्यता आहे.
दुसरी गोष्ट अशी की हा जो सगळा परिसर आहे हा अननोन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं ज्ञान असलेली जी माणसं आहेत ते बरोबर आयडेंटिफाय करू शकतात की हे कातळ शिल्प कुठं आहे. तर आपण जर इथे येणार असाल, आपल्यासोबत जर कोणी माहितीची व्यक्ती असेल, माहितीगार व्यक्ती, तर अशा व्यक्तीला घेऊन या जे आपल्याला ही सुंदर कातळ शिल्प समजून सांगू शकतील आणि ही कुठे कुठे विखुरलेली आहेत ते आपल्याला दाखवू शकतील. एक मला पलीकडे दिसतंय तिथं, बघूया तिथं आहे का ते बघून येऊ आपण. एक तिथे आहे बघा आपल्याला, आणि एक इथे कसं असावं, कारण ही जी दगडं रचली आहेत त्याच्या भोवताली तेच एक काय म्हणतो आपण लक्षण आहे जे आपण ओळखू शकतो. तर हे 100% आहे काहीतरी, म्हणजे काय कळणार नाही. हे पण आहे शिल्प, पण हे माहीत नाही. हे आता हे मगरच्या आकाराचं आहे. जर तुम्ही हे जर बघितलं हे बघा, हे लक्षात येईल. हे मगर आहे, डायनासॉर आहे, त्यावेळेसचा तो हा सगळा इतिहास आहे. इथे एक दिसतंय ते मगर जी म्हटली आपण, म्हणजे मगर मी म्हणतोय, शास्त्रीय काहीतरी नाव वेगळं असेल त्याचं. आणि ते जे गोल दिसतंय ते इथे ते 1 2 3 4, याचा अर्थ हे समजत नाही आहे काय. म्हणजे हे एक मगर, 1 2 3, हे जे एक चौथं, आणि एक तिथं पाठीमागं 5वं. 5 शिल्प तरी इथं म्हणजे ही प्रोटेक्टेड दिसत आहेत. लक्षात ठेवा इथं अशी 60 आहेत, म्हणजे ज्यांनी इथं शोध लावलेला आहे ती 60 पर्यंतचा तो आकडा आहे. म्हणजे आपल्याला याच्यासाठी भरपूर वेळ आणि भरपूर माहिती आवश्यक आहे. मला दिसलेली 5 कातळ शिल्प यातच मी समाधान मानलं आणि पुन्हा माझ्या गाडीकडे परतलो. मित्रांनो, संध्याकाळ होत आली होती आणि आता इथून मला राजापूरला जायचं आहे. राजापूर इथून साधारण 17-18 किलोमीटरवरती आहे. राजापूर इथल्या धूतपापेश्वर मंदिराच्या परिसरात मी दाखल झालो. मंदिराच्या अलीकडे सुरुवातीला सुंदर श्री गणेशाचं मंदिर आहे. श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि मग इथून आपण धूतपापेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा आपल्याला आपल्या गाड्या साधारण एक 300-400 मीटर अलीकडेच लावाव्या लागतात, कारण गणेश मंदिरापासून धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे हा अत्यंत चिंचोळा छोटा आहे आणि इथं आपली गाडी उभी करण्यास देखील जागा नाही आहे. राजापूरचे धूतपापेश्वर मंदिर, डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे धूतपापेश्वर मंदिर अत्यंत सुंदर आणि अशा निसर्गाच्या मधोमध वसलेलं आहे. एका बाजूनं एक वाहणारा ओढा आपल्याला इथं पाहायला मिळतो. मंदिराच्या अलीकडेच मला उजव्या बाजूला एक भला मोठा वटवृक्ष पाहता आला. याच्या पारंब्याच माझा अंदाज आहे कमीत कमी 30 ते 40 फूट वरून खाली जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. अत्यंत देखणा दिमागदार हा वटवृक्ष आणि त्याच्या समोर असलेलं हे मंदिराचं प्रवेशद्वार. धूतपापेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. याचा उल्लेख पुराणात देखील आढळतो. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्याची नोंद इथे आढळते. धूतपापेश्वर म्हणजेच पाप धुवून काढणारा देव. येथील शिवलिंगावर नैसर्गिकरित्या पाण्याचा अभिषेक होत असतो. खरं सांगू का, इथं आल्यावरती मनाला मिळणारी एक शांतता शब्दांच्या पलीकडे आहे.
कोकणातल्या इतर मंदिरांसारखाच या मंदिराचा सभामंडप देखील संपूर्ण लाकडात बांधण्यात आलेला आहे. याच मंदिर परिसराच्या शेजारी एक अत्यंत सुंदर असा धबधबा आपल्याला पावसाळ्यात पाहता येतो आणि हा धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या भाविकांची प्रचंड गर्दी इथं असते. दूधपापेश्वर महादेव मंदिराच्या अगदी पाठीमागे अजून एक अत्यंत जुनं असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हे मंदिर आहे श्री कामेश्वर महादेवांचं आणि या मंदिरात येऊन दर्शन घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. दत्तात्रयांचं अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे. हे स्थान जे जिथे हे मंदिर आहे हा सगळा परिसर इतका सुंदर आहे. वा, पूर्ण जंगल आहे, त्यामध्ये इथं कीर्तपापेश्वर महाराज बसलेले आहेत. बढिया. वा, राजापूरचं हे मंदिर नक्की पहा. राजापूरला कधी आलात तर धूतपापेश्वराच्या मंदिराला आवर्जून भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. वा, अशा प्रकारे राजापुरातल्या या श्री दूधपापेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मी आजच्या माझ्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणाकडे चाललोय. राजापूर म्हटलं की राजापूरमध्ये अवतरणारी गंगा आहे, त्या ठिकाणी मी आता निघालोय. आणि अर्ध्या तासाचा प्रवास करून मी राजापूरमध्ये गंगा अवतरते त्या स्थानापाशी येऊन पोचलो. मित्रांनो, रस्त्यावरतीच गाडी लावली आणि मी आतमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच राजापुरात गंगा अवतरली आहे हे मला समजलं होतं आणि याची खात्री करण्यासाठी मी आज इथं आलो. आणि योगायोगानं मला इथल्या गुरुजींची भेट झाली आणि त्यांनी देखील आत्ता नुकतीच गंगा अवतरली आहे हे मला सांगितलं. पण ही कधी अवतरली आता? 10-15 दिवस झाले. काय वेळातून नवीन गंगा मोठ्या स्वरूपात येऊ शकते किंवा आहे ती पण जाऊ शकते, आहे ते पण नाही जाऊ शकते सगळ्या कुंडात. हो का? काही सांगू शकत नाही. पण म्हणतात पूर्वी दर 3 वर्षांना असं कधी तिचं आता इतिहास काढला तर कधी 3 वर्ष गेलेली नाही, हे चुकीचं आहे. नाही का? याचा निश्चित कालावधी नाही. सरासरी 2.5 ते 2 वर्ष सरासरी म्हणूया आपण. 11व्या शतकात कुंडांचं बांधकाम आहे. त्यावेळी गंगा डोंगरात 7 ते 9 वर्ष वाहत होते सोडले. अच्छा, म्हणजे 18 वर्ष आलेली पण नाही. कुंड ड्राय झाली 1918-1936. 18 वर्ष नाही. अरे बापरे. 1801 ते 1837 दरवर्षी येत होती असं लेखी नोंद आहे. होय का? म्हणजे 2011 दरवर्षी. काही वेळासाठी सुद्धा गंगा येऊन गेलेली आहे. काही वेळ एका संतांना आंघोळ घालायला. हो, ते गेलेली आलेली गंगा, ते आल्यानंतर ते पोचवून गंगा गेली होती, त्यांना आंघोळ घालायला पुन्हा आली, प्रश्न आंघोळ पाहून निघून गेली. नारायण स्वामी नरसोडला मोठे, हो हो, त्या नारायण स्वामींसाठी. नारायण स्वामींसाठी किती वर्ष? 300 वर्षापूर्वी गंगा म्हणजे हाती कॅनव्हासवर खरली तिची माहिती. क्या बात आहे. घुगरे भटचे 300 वर्ष जुनं आहे. काय सुंदर आहे. एकूण किती? 14 कुंड आहेत. 14 कुंडांमध्ये पाण्याचं प्रगटीकरण म्हणजे गंगेचं आगमन.
अच्छा. स्वतंत्र आहे. देशाच्या प्रमुख नद्यांचं पण इथे मानलं जायचं. त्याला पाणी गुंडाळून त्याचा परिणाम आहे म्हणून ती नाव दिली गेलेली आहे. प्रत्येक कुंभाचं टेम्परेचर लेवलनी टेस्ट प्रत्येकाचं वैशिष्ट्य प्रत्येकाचं वेगळं. लेवलनी टेस्ट लेवलचं वैशिष्ट्य जर तुम्ही वरची कुंड बघितली सगळी हा बघितली, पण म्हणजे तुमच्या एक लक्षण आलं असतं की बघा उंचावर पण जास्त भरले नाही. हो सकला कमी ऍक्च्युअली सकला पण जास्त असेल आपला नेमा असला तर खालची बरोबर. भरलेलं खालची पण भरून व्हायला पाहिजे. बरोबर. वरचं भरून वाहत आहे. हा वरचं भरलेलं हा. आहे त्यानुसार खालची कुठे भरून व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना, पण ती वाहत नाहीये. नाही, कमीच आहे खाली. हे काळा दगड 11व्या शतकात बांधकाम केलेलं पुन्हा काळा दगड. याचं बांधकाम कोणी केलं आणि काही घराने महाराष्ट्र येऊन गेली त्याला शिलाहार घातलाय का राजाने बांधकाम केले. बर. काळा दगड कोकणात नाही मिळत आमच्या लाल शिला. हो. त्या काही पश्चिम महाराष्ट्रात रचना मांडणी केलेली आहे त्या राजाने आणि हे पाणी किती हजारो वर्ष ठेवलं ते कुठल्याही कुठलं पाणी खराब होत नाही. शुद्ध लोक तिरजवून येत असतात कारण का हलका आहे आणि शार नाही. ग्रेट पाणी हो का. चौदाही कुंडाचं पाणी लोक तिरजवून म्हणून येतात कधी खराब होत नाही. शुभ झालेलं वापरतात. सुरुवात दिसतं आम्हाला. दुसरं कुठे सूर्यकुंड एकदम वरचं. हा. 3 नंबरचं म्हणजे बाणगंगा. 4 नंबर तिकडचं पायऱ्या होतात यमुना सरस्वती नर्मदा मोठे कुंड चंद्रकुंड गोदावरी कावेरी कृष्णा अग्नी भीमा चंद्रकाश. हे काशी कुंड. दक्षिण काशी क्षेत्र मागे मांडला डॉक्टर डंकन म्हणून ते गव्हर्नर होते का. इंग्लिश. अच्छा इंग्लिश. हा. ते गॅलरी नोंद केली होती. 37 वर्ष दरवर्षी येत होते रत्नागिरी गॅझेटमध्ये. क्या बात आहे. कोकणाचा पाऊस काय लेवलला पडतो तुम्हाला माहिती आहे. हम्म. सारे खड्ड्यात पाणी साठण्याचे पण किती गंगा पावसात नसेल हम्म. तर पाणी कुठल्याही कुंडात पाणी स्टोअर होत नाही. साठतच नाही पाणी. बाहेरचं पाणीच स्वीकारत नाही. निघून जातं जरी पाणी आत गेलं कुंडात. आभाळात नाही येणारा एकही थेंब आत नाही. जातं पण ते निघून जातं. दुसरं आपली टाकी लिकेज झाली हा हा. काही असं त्यानुसार पाणी मोठा गॅप्स आहेत बघा पण गंगेत पण निघून जात नाही पण पावसात पण निघून हो हो. गंगेत निघून जातं पण पावसात निघून जातं. आणि हा बाकीचा जो परिसर आहे म्हणजे उर्वरित ह्या कुंडांच्या व्यतिरिक्त इथं काय म्हणजे काय. 53 गुंठे परिसर आहे. अच्छा. 1.5 एकर परिसर गंगा संस्थान आहे. संस्थान आहे स्वतंत्र. हे संस्थान आहे. स्वतंत्र काय ग्रामपंचायत काही संबंध नाही. कारभार स्वतंत्र ब्राह्मण ट्रस्टच्या मार्फत चालतो. होय का. 64 ब्राह्मण घराणे त्यांना शिवाजी महाराजांनी पिका संधा दिले तिथले तुम्ही वर्षभरामध्ये देवावरती देखभाल करायची ते तिथले ट्रस्टी. अच्छा. म्हणजे भाविकांच्या उत्पन्नातूनच हे सगळं चालतं. सरकार दरबारी काय आता मिळतंय. आता ते केले. अच्छा. होते आता होईल सुरू होईल. 42 आमच्या तांबे कसे 90 किलो रिकाम कशा वजन आहे. 90 किलो वर्ष आली आहे. 4 किलो रिकाम वजन खरंच आहे. यावरून वाहतो आम्ही. याला 90 वर्ष झाली. 42 आहे. 24 आहे कोणी 42 आहे. एका ह्याच्यावर ठोकलेलं आहे त्यावेळी कसं मशीन नव्हतं नाव घालायचं वगैरे. हा हा. टॉक 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 खाली टायम खाली आंघोळ केली. राधाकृष्ण महाराज इथे आलेले होते. एक गायन 3 कडी होती. आता एक कड शिल्लक आहे. घोडा वडण्यातच केली ती कडी. एक कडे आलं अस्तित्व आहे असं 3 कडी होती तेव्हा. आता एकच शिल्लक आहे मतलब बाकी 2 गेली. कुठली छत्रपती शिवाजी महाराज देखील या ठिकाणी येऊन गेलेले अशी जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मात्र अंगावरती एक शहारा येतो. मित्रांनो, अशा पद्धतीने ही सुंदर माहिती घेऊन गंगेला नमस्कार करून मी आता इथून बाहेर पडतोय. देवाचे आभार मानले की आज संपूर्ण दिवसभरात या सर्व सुंदर ठिकाणी मला जाता आलं, देवदर्शन घेता आलं. मित्रांनो, या भागात दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका अनोख्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.